तिकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये डाळिंबाचं नुकसान झालं आहे, भाजीपाल्याचं नुकसान झालं आहे. हे प्रचंड नुकसान होऊन आता हे दुसऱ्यांदा अवकाळी पाऊस आलेला आहे. पहिल्यांदा आलेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अजिबात सरकारने केले नाहीत, तसे आदेशही काढले नाहीत आणि अद्यापही कुठल्याच प्रकारचे आदेश दिल्याची माहिती आमच्याकडे नाही. म्हणजेच सरकारला शेतकऱ्यांच्या संदर्भात सरकारची भूमिका काय आहे, असं दृष्ट सरकार का दृष्टपणे शेतकऱ्याशी का वागतो आहे सरकार, या सरकारचे शेतकरी दुश्मन असल्यासारखे का वागतायत. आणि तुम्ही पंचनामे करा, तुमची तिजोरीत खळखळाट असेल, उशिरा पैसे द्या, पण पंचनामे तरी करा. किती नुकसान झालेलं आहे, शेतकरी बांधावर जाऊन ओरडताय, रडतोय, त्याच्यामध्ये त्याला चिंता लागली आहे की माझं आता हातात आलेलं पीक सगळं चाललेलं आहे आणि सरकार साधे पंचनामे करायला सुद्धा तयार नाही. म्हणजे या सरकारला शेतकऱ्याप्रती काही देणं घेणंच नाही, अशी परिस्थिती आता राज्यामध्ये आहे. अजितदादा काल म्हटले की निगेशकर कुटुंबांचं योगदान जगाला माहीत आहे, कोणी काय बोलतं याकडे लक्ष देण्याची गरज नाही, तुम्हाला बोलले नाही, योगदान काही नाही आहे त्यांचा. पुन्हा मी माझ्या गोष्टीवर ठाम आहे, काही योगदान नाही. गाणं म्हणण्यापलीकडं काही योगदान नाही. ज्याने ऑटोग्राफचे पैसे घ्यावेत सहीसाठी, त्यांच्याकडून काय योगदानांची हे करायचे, कुठला योगदान दिला आहे त्यांनी. गाणं म्हणणं म्हणजे योगदान नव्हे. आणि लोकांची सेवा कुठे असेल तर ते योगदान होईल. मला माहीत नाही, मी तर नाही ऐकलं कुठला योगदान माझ्या 25-30 वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये. त्यामुळे ह्या कुटुंबाप्रती काही प्रेम आस्था असण्याचं काही कारण नाही. नाही, ते गमतीनं बोललेत, माझा त्यांच्याशी संवाद झाला. ते म्हणलेत की गोरे जर अपक्षांमधून निवडून आलेत आणि मग एका पक्षात जाऊन मंत्री झालेत तर उद्या मलाही, मी अपक्ष खासदार झालो आहे, मी पुढच्या वेळेस कुठल्या तरी पक्षात जाईल आणि मग मंत्री होईल, असं उपरोधिकपणे ते बोलले आहेत, असं त्यांनी मला सांगितलं. बोलले की आमदारांच्या हातात लग्न लावून देणं असतं, अर्ध्या आमदारांचं लग्न हिरोईन सोबत झालं. आता आमदार जर आजकालचे आमदार हिरोसारखेच वागायला लागले, हेही तेवढंच खरं आहे काय. आणि नवीन तरुण पिढी ही हिरोच आहे आता, फक्त ते दिसण्याने नसावी, कामातून असावी आणि त्यांच्या कार्यातून, कृतीतून, समाजसेवेतून, लोकांच्या भल्यासाठी आणि विकासासाठी त्यांची कृती हिरोपणाची असेल तर नक्की त्यांना हिरोईन मिळेल. त्यांच्या डोक्यातली हिरोईन कोणती आहे मला माहीत नाही, पण तरुण आमदारांच्या डोक्यामध्ये असलेली जे काही हिरोईन आहे ती हिरोईन त्या हिरोला, आमदारचं काम करणाऱ्या हिरोला, त्याच्या कामाला भाळून जर ती हिरोईन होत असेल तर शुभेच्छा आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.